तर मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी नागेश. आता आज आपण आपल्या शाळेमध्ये म्हणजे माझ्या मराठी शाळेमध्ये जाणार आहे. तर आमचा डॉन म्हणजे माझ्या भावाची मुलगी हा आमचा डॉन, तिला घेऊन आता आपण चाललो आहे. चला. कोणती शाळा आहे वर? आता आम्ही चाललो आहे आमच्या मराठी शाळेच्या दिशेने. माझ्या घराच्या पाठीमागे ती शाळा आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. हा सिमेंट रोड, या सिमेंट रोडने आपल्याला आता वरती जायचं आहे. हा पहिला नव्हता, आता 5-6 वर्षापूर्वी हा रोड झालेला आहे. हा तो रोड मेन रोड म्हणजे कोलारगुटी हायवे पासून असं सरळ वरती शाळेकडे जातो. डॉन हळूच. आता वरती चालत आम्ही शाळेकडे चाललो आहे. आमची मराठी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोडगे वस्ती. इथे मी माझं बालपण, माझी बालवाडी, माझी 1ली ते 4थी शाळा सर्व काही मी इथेच शिकलो. हा तुम्ही नजारा बघू शकता. चाल लवकर लवकर. डॉन अय डॉन डॉन सुट्टी किती वाजता होणार तुमच्या आता? काय पडलं? काय ग? काय ते हातामध्ये काय तुझ्या? पिशे का? ही आमच्या डॉनची मित्रमंडळी तिची वाट बघत आहे. सकाळपासून आवाज देऊन 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 परेशान केलं त्यांनी पूर्ण. आणि आमची शाळा मित्र सगळे. तुझे मित्र बाय चालली का? डॉन बाय 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 बाय. आमच्या डॉनचे मित्र तिची वाट बघत होते, आता खुश झाले. आणि तुम्हाला आता मी दाखवते माझी शाळा, माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. काल परवा जरा पाऊस झाल्यामुळे झाडांची पानं आणि कचरा जास्तच गोळा झालेला आहे शाळेवरती. तुम्ही बघू शकता. ही माझी आठवण जुन्या म्हणजे एकदम लहानपणापासून 1ली ते 4थी माझी शाळा होती. तुम्ही बघू शकता परिसर. थोडं झाडांची पाणी वगैरे जास्तच पडलेली आहे. तिथं माझ्या बाबळीचं झाड, हे झाडं आम्ही तेव्हा लावलेली, आता खूप मोठी मोठी झालेली. ही आमची भाताचं जिथं म्हणजे भात शिजवायची ती रूम. ही आमचा 1ली आणि 2रीचा वर्ग. त्याच्या बाजूला खूप छान अशी चित्र आणि सगळं अभ्यास जे कामं येईल अशा सगळ्या गोष्टींची चित्र तिथं आहेत. आमचं झेंडावंदन जिथं आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी झेंडावंदन करायचो. लिंबाचं झाड, त्याच्या बाजूला टाकी होती, टाकी काढलेली. हा रॅम्प, या रॅम्पवरून मी एकदा पडलेलो लहानपणी. खूप बेकार लागलं होतं मला. 4थी आणि 3रीचा वर्ग. आणि इथं आमचे कोकणे सर बसायचे. इथं आमचे देशमुख मॅडम 1ली 2रीला शिकवायला होते आम्हाला, आणि कोकणे सर 3री 4थीला. तर हा परिसर तुम्ही बघू शकता. छोटीशी अशी शाळा आहे माझ्या घराच्या बिलकुल बॅक साईडला. तुम्ही तिची सुंदरता बघू शकता व्हिडिओमध्ये. तो मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इकडं जे आहे हे आमची भातगृह, म्हणजे जिथं भात बनवायची. आणि याच्याच पाठीमागं शाळेच्या बिलकुल पाठीमागं पाण्याची टाकी आहे ग्रामपंचायतची. तिथून आमच्या गावाला आणि आमच्या गावातील काही 25 काही लोकांना पाण्याची व्यवस्था केली जाते. तर तुम्ही बघू शकता. आता मी हळूहळू थोडंसं पाठीमागं जाऊन तुम्हाला शाळेचे बाथरूम आणि जे जुन्या काळात होते ते दाखवतो. आता शाळा बंद आहे सध्या, कारण वर्ग आणि त्यातील मुले ही खूपच कमी झाली. त्यामुळे आता हे बाथरूम तुम्हाला दिसत असेल, इथून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी थोडा झूम करून. थोडं गंधारी वगैरे आहेत, झाडं वगैरे जास्तच झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट दिसत नसेल. हा पाठीमागचा एरिया शाळेचा. आणि आता आपण आलो आहे आमच्या मेन पडीवमध्ये, जिथं तुम्ही बघू शकता पूर्ण भिंतीवरती, कॉलमवरती सगळीकडं असं शाळेच्या अभ्यासक्रमात कामाला येईल असं सर्व काही त्यावर चित्र काढलेले आहे. काही सूचना दिलेल्या आहेत आमच्या स्थानिक लोकांनी. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शाळा म्हणजे शेवटी जुनी शाळा, 1ली शाळा म्हणजे खूप मोठ्या आठवणी असतात त्याच्यासोबतच्या जोडलेल्या. आणि इथं आमची मॅडम बसायच्या आणि सर बसायचे. त्यांनी आम्हाला 1ली ते 4थी शिक्षण दिले. इथून आम्ही आमच्या गावामध्ये गेलो, जो आम्ही लास्ट ब्लॉक आपण कालच्या ब्लॉकमध्ये बघितला असेल, त्या गावामध्ये, कळस गावामध्ये आमची पुढची शाळा झाली. अशा पद्धतीत ही शाळेचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. इथे 1ली ते 4थी मी शिकलो गावामध्ये.
5वी ते 10वी आणि अकोले तालुका जिथं आमचा तालुका आहे तिथं आम्ही पुढील शिक्षण घेतलं कॉलेज स्वरूपामध्ये. तुम्ही बघू शकता ही आमची शेती, इथं आमची शेती, चुलत्यांच्या बंगल्याचं काम चालू आहे. तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते बंगल्याचं काम. आणि तुम्ही व्ह्यू बघा गाईज, तुम्ही मित्रांनो व्ह्यू बघा, माझ्या गावची सुंदरता बघा. आणि हा टावर जो आहे त्या टावरच्या तिथे एक मंदिर आहे, जो तुम्हाला मी दाखवणार झूम करून. त्याच्या बाजूला जे मंदिर आहे त्या मंदिराची यात्रा आहे, ती यात्रा तुम्हाला मी दाखवेल पुढील ब्लॉगमध्ये. 2, 3, 4, 5 जे ब्लॉग पडतील त्याच्यानंतरचं जे. आणि हा समोर जो बघू शकता तुम्ही पिंगिरी गड, जिथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता, पण तो काही कारणास्तव शिवनेरीला झाला. रातोरात त्यांना इथून हलवलं गेलं. तर गाईज आता या आपल्या ब्लॉगला आपण इथंच थांबवू आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण काळजी घ्या, खुश राहा आणि टेन्शन घेऊ नका. लाईफ एकदाच आहे, माझी शाळा. टाटा बाय बाय, टेक केअर.